मी डॉक्टर स्वप्ना हेमंत समेळ बिर्ला महाविद्यालयात गेली 23 वर्ष इतिहासाची प्राध्यापिका म्हणून काम करत आहे. फुलब्राईट नेहरू व्हिजिटिंग लेक्चरर फेलोशिप ही मला 2012-13 ह्या वर्षासाठी प्रदान करण्यात आली. फुलब्राईट फेलोशिप ही अमेरिकेमध्ये जाऊन वेगवेगळे संशोधन कार्य, शैक्षणिक कार्य याच्यासाठी देण्यात येते. ही फेलोशिप मिळवण्यासाठी मला 2011 मध्ये पहिल्यांदा ऑनलाईन मी फॉर्म भरला होता. तो फॉर्म ऑल ओव्हर इंडियातनं अनेक उमेदवार, अगदी IITians, MBA, डॉक्टर्स असे अनेक लोक ह्याच्यासाठी अप्लाय करतात आणि त्या फॉर्ममधून पहिले शॉर्टलिस्ट केला गेला माझा फॉर्म आणि दिल्लीला मला मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आलं. मुलाखतीमध्ये माझ्यामध्ये असलेले नेतृत्व गुण, विषयावर असलेलं प्रभुत्व, अमेरिकेच्या सिच्युएशनमध्ये मी स्वतःला ॲडजस्ट करू शकते की नाही हे सगळं बघून एक भारताचा कल्चरल ॲम्बेसॅडर म्हणजे सांस्कृतिक प्रतिनिधित्व मी करू शकते की नाही हे बघून माझी निवड त्याच्यासाठी करण्यात आली. जानेवारी 2013 मध्ये मी सॅन होसे स्टेट युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया येथील इतिहास विभागामध्ये रुजू झाले. 4 महिन्यासाठी असलेल्या या फेलोशिपमध्ये मी तिथे जाऊन भारतीय इतिहास आणि संस्कृती हा पेपर तिकडच्या पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना मी तिथे शिकवला. याचबरोबर हवाई युनिव्हर्सिटीतील 3 संस्थांमध्ये मी विविध विषयांवर व्याख्यानं दिली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर आंबेडकर आणि दलित चळवळ, भारतातील जातीव्यवस्था, भारतीय कोरीवलेखशास्त्र, टॅटूइंग इन इंडिया आणि ह्या सगळ्या विषयांवर अमेरिकेतील स्टुडंट्स आणि तिथे असलेले शिक्षक यांच्याकडून मला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला. भारताविषयी जास्तीत जास्त माहिती करून घेण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केलेला होता. त्यांची असलेली उत्सुकता आणि त्यांनी दिलेला प्रतिसाद बघून मी खरंच खूप आनंदी झाले. या जोडीला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माझ्या आयुष्यातील आय कॅन से अतिशय आनंदाचा क्षण आणि तो म्हणजे UC बर्कले, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले या युनिव्हर्सिटीने, जी जगातील 3 नंबरची युनिव्हर्सिटी आहे, अतिशय जुनी अमेरिकेतील नावाजलेलं विद्यापीठ आहे, या विद्यापीठाने मला एका व्याख्यानासाठी आमंत्रित केलं. 1 मे जसा आपण इथे महाराष्ट्र दिन किंवा लेबर डे म्हणून साजरा करतो, तर ह्या दिवशी तिथे पोर्तुगीज लँग्वेज डे म्हणून तो साजरा केला गेला आणि तिथे मला पोर्तुगीज इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम गोवा या विषयावर मी एक मोठा रिसर्च प्रोजेक्ट आपल्या UGC तर्फे करत आहे. तर पोर्तुगीज भाषेमध्ये गोव्यामध्ये असलेले शिलालेख याच्यावर मी तिथे व्याख्यान दिलं आणि मला खूपच चांगला प्रतिसाद तिथे मिळाला. ही माहिती त्यांच्यासाठी नवीन होती आणि शिलालेखाद्वारे सुद्धा इतिहासाची माहिती गोळा करता येते हे ते अमेरिकन स्टुडंट्सना आणि फॅकल्टींना मी दाखवून दिलं. ह्या फेलोशिपचा मला प्रचंड उपयोग झाला. माझ्या स्टुडंट्स तर माझ्यापासून प्रोत्साहित झालेच, पण अमेरिकेमध्ये असलेली शिक्षण पद्धती, तिथे असलेली टेक्नॉलॉजी, वेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो, विद्यार्थ्यांचा सहभाग आपण शिकवताना कसा घेऊ शकतो, हे सगळं मी तिथे जाऊन शिकले आणि त्याचा वापर मी बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तर करणारच आहे, पण मी अनेक कॉलेजेसमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन सुद्धा वेगवेगळे लेक्चर्स देते, तर तिथे सुद्धा मी याचा वापर करणार आहे. कल्याण इतिहास परिषदेचे डॉक्टर दाऊद दळवी, प्रोफेसर जितेंद्र भामरे, विद्याप्रभू, डॉक्टर अनुराधा रानडे यांनी मला नेहमीच सहकार्य केलं आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझ्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स हा आणखीन वाढला. कारण आपल्या लोकांकडनं होणारं कौतुक किंवा कौतुकाची थाप जेव्हा आपल्या पाठीवर पडते ही अत्यंत मोलाची असते आणि ह्यांनी मला नेहमीच सहकार्य दिलं. माझ्या महाविद्यालयाच्या प्राचार्या मिसेस जोशी, प्रो व्हाईस चान्सलर डॉक्टर नरेश चंद्र, मी ज्या वेळेला फॉर्म भरला तेव्हा आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेश चंद्र होते, त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले, त्याच्यामुळे त्यांचे विशेष आभार. नमस्कार.